सगळ्यात मोठं ते माझे हितचिंतक आहेत. हैदराबाद गॅझेटियरनुसार 2 फेब्रुवारीपर्यंत मराठवाड्यात 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. आतापर्यंत 731 जणांनी अर्ज केले होते. त्यातील 24 अर्ज फेटाळण्यात आले आहेत. उर्वरित अर्जांची सध्या तपासणी सुरू आहे. 2 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारनं आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या आंदोलनात GR काढला होता. त्या हैदराबाद नुसार 6 महिन्यात 310 प्रमाणपत्र मिळालेली आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील सामूहिक कॉपी प्रकरणी मोठ्या कारवाईची शक्यता आहे. जैतापूरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही सामूहिक कॉपी झाली आहे. कॉपी प्रकरणी शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधित संस्थाचालक आणि शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिलेले आहेत. सामूहिक कॉपी प्रकरणाचा अहवाल राज्य मंडळाला सादर केला जाणार आहे आणि परीक्षेनंतर विभागीय स्तरावरही समितीमार्फत सखोल चौकशी केली जाणार आहे. दोषी आढळल्यास संबंधित मंडळ आणि परीक्षा केंद्र रद्द केलं जाणार आहे. पुण्यातल्या वारजे परिसरात सराईत गुन्हेगारांची धिंड काढण्यात आली. वारजे पोलीस स्टेशन हद्दीतल्या रेकॉर्डवरील गुंडांची पोलिसांनी धिंड काढली. ज्या भागात गुन्हे केले जातात त्याच परिसरातून या गुंडांची धिंड काढण्यात आली. तसंच पोलिसांनी वारजे कर्वेनगर भागात रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांची झाडाझडतीही घेतली आहे. नाशिक महापालिकेमध्ये महायुतीचे महापौर आणि उपमहापौर विराजमान झालेत, तर विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेले. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्ष